66व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन तर मुंबईतील हुतात्मा चौकात शहीदांना मानवंदना देणार शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करणार 30 देशांचे मंत्री वेव्ज शिखर परिषदेत सहभागी होणार। पंतप्रधानांच्या निवासस्थानी काल रात्री आणखी एक उच्चस्तरीय बैठक परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची उपस्थिती पाकिस्तानी विमानांसाठी 23 मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद। एनआयएचं पथक आज पुन्हा बेसरन खोऱ्यात संशयितांची चौकशी सुरू तर हल्ल्याच्या एक आठवडा आधी दहशतवाद्यांकडून अनेक ठिकाणांची रेकी जम्मू काश्मीर पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन तर हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य करावं पाकिस्तानला आवाहन। मृत्यू झाल्याचा अभिनय केल्यानं दहशतवादी हल्ल्यातून बचावलं पुण्यातील 4 कुटुंबियांनी बेसरन खोऱ्यातील कहाणी सांगितली दहशतवाद्यांशी नकळत संवाद साधल्याचाही दावा। केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार अश्विनी वैष्णव यांची घोषणा। काँग्रेसची जातनिहाय जनगणनेची संकल्पना भाजपनं स्वीकारल्याचा आनंद केंद्राच्या निर्णयाला काँग्रेसचा पाठिंबा जातनिहाय जनगणना कधी होणार स्पष्ट करावं राहुल गांधींची मागणी। पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवारांकडून वेळेआधीच उद्घाटन मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजित पवारांकडून पुन्हा लोकार्पण। मदर डेअरीनंतर आता अमूलनेही देशभरात दुधाचे दर वाढवले अमूलच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ आजपासून नवीन दर लागू। श्रेयस अय्यरची तुफानी खेळी आणि चहलच्या हॅट्रिकच्या जोरावर पंजाबचा चेन्नईवर 2 विकेट्सनं शानदार विजय प्लेऑफच्या शर्यतीतून सीएसके बाद। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। घाबरलेल्या